नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सबका साथ सबका विकास हा भारतीय जनता पार्टीच्या विकासाचा नारा घेऊन जिंतूरमधील सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन आपण काम केलं. त्यामुळं या निवडणुकीमध्ये जनतेनं देखील संपूर्ण बहुमतानं आपल्याला निवडून दिलं आणि नगराध्यक्षपदी विराजमान केलं. नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया जिंतूरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी दिली. जिंतूर येथे आज देशमुख यांनी माध्यम प्रतिनिधीशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. जिंतूर शहराचा संपूर्णपणे विकास साध्य करणं हे ध्येय असून आगामी काळात जिंतूर शहर स्मार्ट सिटी बनेल यासाठी आपला प्रयत्न असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष देशमुख यांनी स्पष्ट केलं. परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे आम्हाला हे अभूतपूर्व यश मिळालं आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विकासाचा संकल्प राबविण्याच्या दृष्टिकोनातून आमची आगामी वाटचाल चालू राहील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. याविषयी बोलताना ते म्हणाले, खरं पाहिलं तर हे जिंतूर नगर परिषदवर एक सत्याचा विजय आणि हे जे ईश्वररूपी जनताने जे आज रोजी जे आम्हाला कौल दिला, हा कौल म्हणजे हा जो पक्षाला आणि आमच्या परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पालकमंत्री आदरणीय मेघना दीदी बोर्डीकर साकोरे यांच्या कार्याला या ठिकाणी जनतेनं कौल दिला. आणि खरोखरच माझ्या मागच्या जवळजवळ 2007 ते 2008 मध्ये मी स्वतः नगराध्यक्ष असताना तिथून आजपर्यंत म्हणजे 17-18 वर्षापासूनचा जो माझा संघर्ष होता आणि याची कुठेतरी पावती म्हणून आज जनतेने आम्हाला भाजपाच्या माध्यमातून, दीदीच्या माध्यमातून या ठिकाणी सत्ता दिली. सर्वात प्रथम म्हणजे दखल घेण्यासारखं कार्य म्हणजे एकच होतं की जे धुळीचं साम्राज्य आज आमच्या जिंतूर शहरातच नसून अख्ख्या परभणी जिल्ह्यात आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांचे असन, तरुण वर्गाचे असन, पहिली जर कंप्लेंट असेल तर धुळीची असं. त्यामुळं पहिले चिखल होतं, चिखल धूळ होतं, कारण त्यामध्ये आपल्याला ड्रेनेज, अंडरग्राऊंड ड्रेनेज ही फार मोठी संकल्पना आज आमच्या पालकमंत्री आदरणीय मेघना दीदी बोर्डीकर साकोरे यांच्या विकासच्या माध्यमातून आमची संकल्पना आहे. आणि ते पहिलं जर कार्य करायचं असेल आम्हाला तर ते कार्य आम्ही करणार. 25 वर्षापासून जे मी काम करतो जिंतूर शहरामध्ये, त्यामध्ये सर्व धर्मामध्ये माझं त्या ठिकाणी काम आहे. मी मुस्लिम असो, हिंदू असो, दलित असेल, सर्व धर्मामध्ये माझं मागच्या जवळजवळ 25 वर्षापासून कार्य आहे. आणि त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये मी स्वतः सहभागी असतो. आणि त्यातल्या त्यात आज रोजी आज एक माझं भाग्य म्हणावं की आम्हाला असं एक पालकमंत्री महिला आमच्या कर्तव्यदक्ष आदरणीय मेघना दीदी बोर्डीकर लाभल्या. त्यांनी मला तर वाटते प्रथम त्या पालकमंत्री अशा असतील की ज्या मुस्लिम समाजामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक घरामध्ये घुसून मुस्लिम महिलांशी संवाद साधला. आणि त्यांच्या या कार्यामुळं महिला आणि सर्व तरुण वर्ग असतात, सर्व धर्माचे सर्व या ठिकाणी आमच्या पक्षासाठी काम करायला सक्रिय झाले. आणि त्याच माध्यमातून जिवंत उदाहरण म्हणजे आमचे प्रभाग क्रमांकचे 1 उमेदवार आदरणीय आया बेग यांच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी 1000ची लीड मुस्लिम वार्डमधून भेटली. आणि ते आमचं सर्वात आमची जीत म्हणावं लागेल. त्या ठिकाणी तिथूनच आमच्या प्रभाग वाईज आता आमचे आदरणीय चव्हाण साहेब असतील, यांचा प्रभाग क्रमांक 6 आहे, याच्यामध्ये सुद्धा 1000 ते 1200 लीड या ठिकाणी आमच्या पक्षाला भेटली. म्हणून असे कर्तव्यदक्ष नगरसेवक आम्हाला लाभले, हिंदू असतील, मुस्लिम असतील, त्यामुळे ही सत्ता या ठिकाणी प्रस्थापित झाली. बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून दिव्यांग मुलांच्या कला महोत्सवाचं आयोजन 28 डिसेंबर रोजी वैष्णव मंगल कार्यालय परभणी येथे करण्यात आलं आहे. या महोत्सवात विशेष मुलांच्या शाळांचा सहभाग असणार आहे आणि दिव्यांग बालकलावंत यामध्ये आपल्या कला सादर करणार आहेत. दिव्यांग मुलांच्या कला कौशल्याला वाव देण्यासाठी बालरंगभूमी परिषदेने यहाँ के हम सिकंदर कला महोत्सवाच्या माध्यमातून विशेष दिव्यांग कलाकारांना सांस्कृतिक रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. 18 वर्षाखालील बालकलाकारांद्वारे नृत्य, चित्रकला, गायन, वादन यासारख्या कला सादर होणार आहेत. जास्तीत जास्त दिव्यांग शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी रवी पुराणिक, बालाजी दामुके, सचिन आडे, दिनकर देशपांडे, राजू वाघ,
डॉक्टर अर्चना चिक्षे, संदीप राठोड, उपेंद्र दुधगावकर, त्र्यंबक वडसकर यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन देखील परिषदेच्या वतीनं करण्यात आलं आहे. परभणी शहरातील गंगाखेड महामार्गावर सायंकाळच्या वेळेला आयशर ट्रॅक्टर आणि रिटिका गाडीचा समोरासमोर आल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रॅक्टर आणि आयशरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. घटनेचं गांभीर्य ओळखून शहर वाहतूक शाखा आणि ग्रामीण पोलीस स्थानकाचे कर्मचारी या ठिकाणी तात्काळ हजर झाले. त्यांनी घटनेची पाहणी करून तात्काळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. परभणी शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 23 डिसेंबर 2025 पासून शहरातील सर्व 16 प्रभागांसाठी उमेदवारांची नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आज एकाही उमेदवारानं आपलं नामनिर्देशन पत्र हे दाखल केलं नाही. परंतु सायंकाळी 5:30 पर्यंत 550 नामनिर्देशन पत्र वितरित करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनानं दिली आहे. परभणी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परभणी संजय सिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली फॅमेक्स कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पथकाद्वारे परभणी जिल्ह्यात शालेय आपत्ती व्यवस्थापनावर प्रशिक्षण आणि जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आपत्तीवर कशी मात करायची याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. फॅमेक्स कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यात दाखल झालेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पथकातील प्रशिक्षित जवानांमार्फत जिल्ह्यात शालेय आपत्ती व्यवस्थापन विषयावर प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. सदर पथकात 1 अधिकारी आणि 15 जवान यांचा समावेश असून टीम कमांडर यादव सदर पथकाचं नेतृत्व करत आहेत. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये 23 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक लोकहितकारी धोरणे राबवून कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोलाचं योगदान दिलं. या दिवशी देशाच्या अन्न सुरक्षेसह ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणात शेतकऱ्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्यात येतो. तसेच त्यांच्या अथक परिश्रमातून गौरवपूर्ण कौतुक केलं जातं. या कार्यक्रमाचं मुख्य आयोजन दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या भारतीय कृषी अनुसंधान संस्थेत करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. या सेवेत भारतीय कृषी अनुसंधान परिषद, कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र सक्रियपणे सहभागी असून शेतकरी हे या संपूर्ण प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक आहेत, असं त्यांनी नमूद केलं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमास विद्यापीठातील शास्त्रज्ञ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.